श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. यावर्षी देवउठणी एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत. याचा परिणाम सर्व 12 राशीवर दिसेल. पण 3 राशींना विशेष फायदा होणार आहे. तर चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते. तत्पूर्वी शुभयोग जाणून घेऊ. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार देवउठणी एकादशीच्या दिवशी ध्रुव नक्षत्रासोबत रवी योग तयार होत आहे. त्याशिवाय गुरु कर्क राशीत राहून हंस राजयोग निर्माण करत आहे. कन्या राशीत शुक्र राहून राहूसोबत नवपंचम राजयोग तयार करत आहे. तसेच मंगळ वृश्चिक राशीत येऊन रुचक राजयोग बनवत आहे. गुरु, शनी आणि मंगळ त्रिकोणात असल्यामुळे नवपंचम राजयोग तयार होत आहे. यामध्ये भाग्यवान असलेली पहिली राशी म्हणजे कर्क राशी. कॅन्सर हॉरोस्कोप. या राशीच्या लोकांसाठी देवउठणीचा दिवस खूप शुभ ठरू शकतो. या राशीच्या लग्न भावात हंस राजयोग तयार होत आहे. त्याशिवाय मंगळ पंचम भावात आणि शनी नवम भागात आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुम्ही तुमच्या विरोधकावर सुद्धा विजय मिळवू शकता. या काळात अध्यात्माकडे तुमचा कल वाढू शकतो. तसेच तुम्ही आत्मचिंतन करून स्वतःमध्ये सुधारणा करू शकता. मानसिक तणावातूनही तुम्हाला मुक्ती मिळू शकते. याशिवाय मंगळामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना भौतिक सुखांची प्राप्ती होऊ शकते. आलिशान घर, सुंदर वाहन आणि जमीन जुमडा मिळू शकतो. त्यासोबतच सुख समृद्धीही वाढेल आणि अचानक आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता आहे. पुढची भाग्यवान राशी आहे ती म्हणजे सिंह राशी. लिओ हॉरोस्कोप. या राशीच्या 3ऱ्या भावात सूर्य आणि 4थ्या भावात मंगळ विराजमान आहेत. मंगळ रोचक योगासोबत केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहे. त्याचबरोबर 12व्या भावात उच्च स्थानावर गुरु आहेत. शनी 8व्या भावात राहून विपरीत राजयोग तयार करत आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना त्यांच्या क्षेत्रात मोठे यश आणि धनलाभ होऊ शकतो. जमीन जुमड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात व्यवसाय आणि नोकरीसंबंधी चांगले परिणाम मिळतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना संधी मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करणेही फायदेशीर ठरेल. मंगळामुळे रिअल इस्टेट किंवा मालमत्तेद्वारे चांगला पैसा कमावू शकता. आपले उत्पन्न वाढेल आणि अनेक इच्छा आपल्या या काळात पूर्ण होऊ शकतात. 3री राशी आहे ती कन्या राशी. विर्गो हॉरोस्कोप. कन्या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा होऊ शकते. या राशीच्या लोकांना मंगळाकडून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या राशीच्या 3ऱ्या भावात मंगळ राहणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या पराक्रमात आणि आत्मविश्वासात वाढ होईल. आपली बोलण्याची आणि संवाद साधण्याची क्षमता वाढेल. उत्साह आणि ऊर्जेतही वाढ दिसेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. गुरुच्या कृपेने नशिबाची आपल्याला साथ मिळेल आणि केलेल्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल. अशा रीतीने मित्रांनो, देवउठणी एकादशी दिवशी तयार होणाऱ्या शुभयोगाचा या 3 राशींना फायदा होणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.